ज्या आईशी मी जवळपास 35-36 वर्ष नीटपणे बोलले नव्हते, तिच्याच या ताणलेल्या नात्यामुळे मी स्वतःचं PLR करून घेतलं आणि नंतर थेरपिस्ट होण्यापर्यंतचा प्रवास झाला. या सगळ्या गोष्टींचं निमित्त असणारी ती, माझ्या जन्माचं निमित्त असणारी ती आता काही दिवसांचीच सोबती आहे हे साक्षात परमेश्वर समोर येऊन मला सांगत आहेत. खरं तर जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती मृत होणारच आहे, मृत्यू पावणारच आहे. कुणीही इथं अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. मात्र अशा प्रकारे जिवंत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू काळाच्या आधी एखाद्या व्यक्तीला कळणं हे केवळ आजच्या काळामध्ये कल्पित वाटावं असंच आहे. मी मात्र ते अनुभवत होते. धीर एकवटून सेशन पूर्ण केलं आणि ती व्यक्ती ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आली. आता खरा कसोटीचा काळ सुरू झाला होता. ही गोष्ट मी लागलीच विश्वनाथला सांगितली. दत्त महाराज त्यांची कृपा आणि कृपाशीर्वाद यांचा अनुभव आम्ही घेत आलो होतो. त्यामुळे जे काही सेशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्याच्याविषयी यत्किंचितही शंका मनामध्ये नव्हती. हे घडणार हे मात्र माहिती होतं. मात्र कधी घडणार याचा काळ अनिश्चित होता. त्यामुळे सातत्यानं डोक्यावरती टांगती तलवार होती. हे सेशन झाल्यानंतर साधारणपणे 6 महिने तिचा सहवास आम्हा सगळ्यांना लाभला. मात्र व्यक्तिगत जर मला विचाराल तर 6 महिने कदाचित दर क्षण मी तिचा मृत्यू चिंतत होते का काय असं मला वाटत होतं. कारण बाह्य जगाला, कुटुंबियांना, विश्वनाथला दाखवताना मी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र माझ्या मनामध्ये एक वेगळा संघर्ष सुरू होता. एकीकडे आईचं जाणं आणि दुसरीकडे या कामाची सत्यता. स्केप्टिकल असलेला माझा स्वभाव इथं देखील माझ्यावरती मात करण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. कदाचित याच माझ्या स्वभावामुळं मला या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ मी स्वतःच खेचून आणली होती का काय असं मला वाटायला लागलं होतं. एकीकडे आई जाणार याचं शल्य, तर दुसरीकडे आईच्या जाण्यानं जे काही सेशनमध्ये काम होतं ते अधोरेखित होणार ही दुसरी बाजू. या 2 बाजू सावरत असताना नॉर्मल राहणं, तिच्यासमोर चेहऱ्यावरती रेष न बदलता कायम वावरणं खरोखर खूप अवघड होतं. माझ्या सुदैवानं माझ्या कुटुंबातल्या काही लोकांना विश्वासात घेऊन हे मी सांगितलं. याच्यामध्ये आम्ही दोघं पती पत्नी, माझा धाकटा भाऊ, त्याची बायको आणि थोरली वहिनी ही माणसं सहभागी होती. मोठे बंधू आणि वडील यांना या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवलं. खरं तर ते दोघेही खूप हळवे होते, म्हणूनच आम्ही सगळ्यांनी ठरवून हा निर्णय घेतला. मात्र 5 जणांना 6 महिने प्रचंड अवघड गेलेले आहेत.